मित्रांनो, दृश्यम आठवतोय? हो, तोच अजय देवगण आणि तब्बूचा. त्याचे 2 पार्ट आले होते. दोन्ही सुपरहिट होते. 2015 साली आलेला पहिला पार्ट अगदीच थरारक होता. आपल्या मुलीला त्रास देणाऱ्याचा बदला एक बाप कसा घेतो हे 2 तास 43 मिनिटात असं काही दाखवलं होतं की बस. सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन, थ्रिल, म्युझिक सगळं अफलातून. विशेष म्हणजे अजय देवगणची ॲक्टिंग तर विचारूच नका. हा पिक्चर ज्यांनी पाहिला असेल ना त्यांना आजचा विषय कळेल. दृश्यममध्ये जसा एका बापाने आपल्या लेकरावरील अन्यायाचा बदला घेतला होता ना, अगदी तशीच स्टाईल नसेल पण तसाच काहीसा बदला घेण्याची घटना आपल्या नगरमध्येही घडली आहे. ती कोणती, तोच विषय आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. 22 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगरावरील निर्जन स्थळी एका पुरुषाचं प्रेत आढळलं. गुरे चारायला गेलेल्या काहींना ते दिसलं. पोलिसांना खबर देण्यात आली. पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा परिसर अगदीच निर्जन असल्याने ते कुणाचं आहे हे शोधणं पोलिसांसमोर आव्हान होतं. प्राथमिक तपासात परिसरात मिसिंग केसेसची माहिती घेण्यात आली. काही अंतरावरच पुणे जिल्हा लागतो, त्यामुळे जुन्नर तालुक्यातील पोलीस ठाण्यातील मिसिंगच्या केसेसही तपासण्यात आल्या. क्ल्यू मिळाला. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील रामदास निवृत्ती सोनवणे वय 55 या इसमाचा हा मृतदेह असल्याचं समजलं. मृतदेह तोपर्यंत पोस्टमॉर्टमला नेण्यात आला. हा खून गळा आवळून केल्याचं निष्पन्न झालं. हे सगळं होईपर्यंत कुटुंबाला माहिती देण्यात आली होती. 25 फेब्रुवारीला मृताचे भाऊ तुळशीराम निवृत्ती सोनवणे यांनी पारनेर पोलिसात फिर्याद दिली व गुन्हा दाखल झाला. आता या खुन्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. ढवळपुरी शिवार व परिसरातील डोंगराळ भाग असल्याने येथे घडलेल्या गुन्ह्याची उकल करणे हे मोठे दिव्य असते. कारण परिसरात कुठेच CCTV नसल्याने खून करून येथे बॉडी टाकल्यावर तपासाला मर्यादा येतात. हे प्रत्येक गुन्हेगाराला माहीत असल्याने जुन्नर व पारनेर तालुक्यातील अनेक अपराधी या डोंगर परिसराचा अवैध कामासाठी फायदा घेतात. पारनेर पोलिसांची मर्यादा पाहता नगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे या खुनाचा उलगडा करण्याचे काम सोपवले. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. काही तासातच संशयाची सुई थेट मृताच्या जावयाकडे वळाली. पोलिसांनी मृताचा जावई अमित नारायण डुकरे वय 34 राहणार पारगाव तर्फे आळे तालुका जुन्नर याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला मित्र अमोल उत्तम डुकरे वय 31 राहणार औरंगापूर तालुका जुन्नर यांच्या मदतीने हा खुनाचा कट रचल्याचे कबूल केले. 25 फेब्रुवारी रोजी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता धक्कादायक कबुली समोर आली. आरोपी अमित डुकरे याची पत्नी गेल्या वर्षभरापासून माहेरी राहत होती. या नवरा बायकोत प्रचंड वाद होते. त्यांना 1.25 वर्षाची मुलगीही आहे. चौकशीत अमितने कबूल केले की सासरे वारंवार वाद घालत होते आणि मुलीला ठार मारण्याची धमकी देत होते. या संतापातून त्याने मित्राच्या मदतीने सासऱ्याला कारमध्ये बसवून नेले आणि गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह ढवळपुरी शिवारातील डोंगरात फेकून दिला. आता आरोपी जावई व त्याचा मित्र हे दोघेही पारनेर पोलिसांच्या ताब्यात आहेत. केवळ 1.25 वर्षाच्या लेकराला ठार मारण्याची धमकी सासऱ्याने दिली म्हणून जावयाने दृश्यम स्टाईल बदला घेत सासऱ्यालाच संपवले. कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो हे या घटनेवरून समजते. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.